पाहुयात पुढची मोठी बातमी। कोकणामध्ये ठाकरे विरुद्ध राणे महालढत पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर भाजपकडून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नारायण राणे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि या निमित्तानं पारंपरिक विरोधकांचा आता सामना रंगणार असं दिसतंय। कारण एकीकडे ठाकरेंचे शिलेदार विनायक राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून, तर दुसरीकडे भाजपनं नारायण राणेंना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे, त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आता सामना रंगणार आहे। हा पारंपरिक विरोधकांच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक राणे विरुद्ध ठाकरे अशीच असणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे। आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार। नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी 13व्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या 13व्या यादीमध्ये राहिली। म्हणजे वर्गातला उमेदवार पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं। त्यामुळे राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।